10 मूर्तींची धार्मिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। विठ्ठल मंदिरात जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असताना मंदिरातील काही पुरातन मूर्तींच्या जागी नवीन मूर्ती बसवण्याचा निर्णय झाला होता। त्यानुसार आज 10 मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। यामध्ये काशी विश्वेश्वर, रामेश्वर, 2 गणपती, गरुड, मारुती रायांसह अनेक मूर्तींचा समावेश आहे। 10 मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर या यज्ञात पूर्णाहुती देऊन हा सोहळा संपन्न झाला। बीडच्या कपिलधार येथील मंगल कार्यालयात एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले। यावेळी विवाह सोहळा पार पडला होता, परंतु पोलीस आल्याचं पाहताच नवरदेवानं मात्र मंडपातून पलायन केलं। या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ देखील समोर आला असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात वधूवराचे आईवडील, जवळचे नातेवाईक, वऱ्हाडी मंडळी यांच्यासह कपिलधार देवस्थानच्या विश्वस्तांसह 100 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान एसटीची सरसकट 2% भाडेवाढ होण्याची शक्यता आहे। एसटी महामंडळाची सरसकट 2% भाडेवाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। मार्च किंवा एप्रिल महिन्यात भाडेवाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मंत्री प्रताप सरनाईक कदाचित आजच मंत्रालयात या संदर्भात प्राथमिक माहिती घेण्याची शक्यता आहे। अद्याप भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव मंत्र्यांसमोर आलेला नाही असं सूत्रांच्या वतीनं कळतंय। एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये।